नमस्कार सर्वांना. संगीता फ्लावर डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, हे मीटरचं अस्तर घेतलंय बरं का. इकडे पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते, बघू शकता. आणि हे ना, या मापाचं ब्लाऊज स्टिचिंग बघा, याच पद्धतीने मला ब्लाऊज स्टिचिंग करायला लावलेलं आहे. प्रिन्सेस कट आहे, हे सुद्धा मी स्टिचिंग केलेलं आहे बरं का. पायपिंग केलेली छान अशी. आणि बघा, कपसुद्धा अटॅच केलेली आहे बरं का, छान असे. आणि मागे ना मटका गळा करून म्हणजे केला होता मी. मागे हुकचं ब्लाऊज आहे, तर खूप छान. ती बाई परत मापाला देऊन गेलेली की खूप छान फिटिंग आहे ब्लाऊज. आणि तिला आवडतं सुद्धा. मला म्हटले की खूप छान माझे ब्लाऊज शिवते असं. तर बघा, याच पद्धतीने या पद्धतीने मला परत स्टिचिंग करायला लावलेलं आहे. दुसरं ब्लाऊज आहे ते बघा. हे ब्लाऊज पीस आहे मेन फॅब्रिकचं साडीचं. आणि हे अस्तर आहे. तर बघा, छान अशी मी गोल्डन कलरची पायपिंगसुद्धा केली बरं का. आणि या अशीच मला पायपिंगसुद्धा सांगितली त्यांनी. आणि आता स्लीव जर आहे ना, इथं 10.5ची घेतली होती मी. तर याच्यात आहे ना, पूर्ण लॉंग स्लीव आहे 22ची. पूर्ण इथपर्यंत येते ना, तिथपर्यंत मला स्लीव सांगितली. आणि स्लीवला आहे ना, अस्तर नाही लावायचं आहे बरं का. मी याचासुद्धा व्हिडिओ शेअर करीन अस्तरचा ब्लाऊज पीसचा. तर बघा, या पद्धतीने असं छान असं मी मस्त एक घडी आली ब्लाऊजची. तर 9.5 आलेली 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. तर बघा, इकडे आता आपण माप घेते मी. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्की समजमध्ये येईल. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, कप्स अटॅच करायचे. आणि ना, पुढच्या भागला आहे ना, जे फ्रंट पार्ट राहत होते त्याला डबल अस्तर पण लावायचं आहे, कारण कप्स त्याच्यामधून दिसतात त्याच्यामुळे. तर बघा, मी पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, इकडे ना 4 फोल्ड करायचं आहे, त्याच्यामुळे मी कट करून घेतलेलं आहे. आणि आता आहे ना 2 फोल्ड करायचा आहे, नंतर मग 4 फोल्ड करायचा आहे परत, बघू शकता. म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये व्यवस्थित असं छान कटिंग होईल, बघू शकता. आता आहे ना, लंबाई पूर्णच घ्यायची बरं का. 15 आहे तर 16 घेते मी. म्हणजे मी ज्या एरियात ब्लाऊज स्टिचिंग करते ना, शिवते ना, तर त्या म्हणजे बाळांना खूपच असं, गुजराती बाया आहे तर त्यांना खूपच लांब ब्लाऊज लागतं. त्यांना आखूड ब्लाऊज आवडत नाही. पाठीवरती तर उचकलेलं आवडत नाही, ते तर मला वापस करून देतील असं समजून घ्या. त्याच्यामुळे मला आहे ना, पूर्ण लंबाई जास्तच ठेवते मी. तर बघा, इथं 15 आली होती तर मी 16 ठेवते बरं का. आणि आता जे आहे ना, शोल्डर 6 घेते मी. हे बघा, शोल्डर 6 घेतलं आहे. आणि मुंडा 6.5 घेतला. पुढे पानगडा आहे. आणि बघा, पुढे 7.5चा गडा घेते मी लांबीला. पान आहे पण नंतर करते आता मी. पहिले माप घेऊन घेऊ व्यवस्थित. आणि बघा, छातीची फिटिंग 38 आहे ना, तर 4 घड्या करायच्या 38च्या. तर एक घडी कितीची आली, एक भाग तर बघा 9.5 आला. आणि 2 इंच जास्तीचं. आणि कमरेची फिटिंग आहे ना, 9 घेतली आहे. 36 कमर आलं आहे, तर इकडे मी 9 घेतलं. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला. इथं छान असं मस्त एक राऊंड द्यायचा आहे. बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला येतो. हा फ्रंट लाईन आणि बॅक लाईन ही. आणि रुंदी ना गड्याची नेहमीप्रमाणे 2.5 घेतली बरं का. खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दाखवते, बघू शकता. सिंपल पद्धतीचे ब्लाऊज राहतात बरं का, जास्त हेवी नाही राहत. पण डेलीचं माझं काम असं चालूच राहतं. आणि बघा, इथं कुठे पण मी फार्मा वगैरे का पेपर पॅटर्न काहीच नाही वापरते. डायरेक्ट कटिंग करते बरं का. ब्लाऊज कटिंग म्हटलं तर अस्तरवरती डायरेक्ट मला कटिंग करायची सवय झाली ना, मला तेच योग्य वाटतं. फार्मा बनवायचा आणि मग ते परत ठेवायचा, मला इतकं डबल काम वाटतं ते. तर नको असं वाटतं, म्हणजे शिवायलाच नाही आवडत. तसं डायरेक्ट केलेलं मला खूप आवडतं. बघा, इकडे पानगडा घ्यायचा आहे आपल्याला. आता मी तुम्हाला बोलली होती ना, नंतर कटिंग करते असं. तर बघा, छान असं इथून आहे ना राऊंड द्यायचं आहे. अंदाजाने कटिंग होतं, छान येतं बरं का पानगडा. आणि पुढे प्रिन्सेस कट आहे ना, हा गडा खूप छान दिसतो उठून सण. आणि ना, इकडे मला प्रिन्सेस कट काढायचं आहे. तर खालून मी घेते 3 घेतलं. आणि इथून आहे ना 3.5 घेते बरं का. आणि वरून हा जो पॉईंट आहे ना 10.5 वरती घ्यायचा आहे. बघा, बरोबर 10.5 आलेला आहे, बघू शकता.
आणि हे 3.5 घ्यायचं आहे हे माप हे, आणि हे 3 घेतलं बघू शकता मी इथं लिहिते हे 3, आणि याचं अंतर आहे ना 2 घ्यायचं आहे. हे जे मधलं अंतर आहे ना, आणि 1.5 एक सिद्धी लाईन करून घ्यायची 1.5 इंचाची, आणि ना याला आता छान असं राऊंडमध्ये जोडायचं आहे. आपल्याला प्रिन्सेस कट काढायचा आहे राऊंडमध्ये बघू शकता. बघा निघाला ना खूप छान आणि सुंदर असं मस्त प्रिन्सेस कट निघालेला आहे. मी तुम्हाला पूर्ण छान असं ड्रॉ करून दाखवलेलं आहे. कप्स अटॅच करायचे बरं का, आणि या फ्रंट पार्ट आहे ना याचं डबल मला अस्तर परत कटिंग करायचं आहे. तर बघा ही आता आहे ना कप्स अटॅच करायचे, त्याच्यामुळे ना डबल अस्तर घ्यायचं आहे पुढे. बघा हे जे अस्तरचा तुकडा वाचला होता ना त्याच्यावरती परत हा पण 2 फोल्ड आहे बरं का, बघू शकता. तर असं काही डबल व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे छान असं, म्हणजे जेणेकरून आहे ना पुढच्या साईडला आपल्याला डबल अस्तर पाहिजे. कप्स ब्लाऊज आहे ना, आणि इथं आहे ना थोडं जास्त घेते, कारण आहे ना मला स्टिचिंग करावी लागणार आहे, जोडावं लागणार. हे अस्तर आहे ना हे बंद नाही आहे, म्हणजे ओपन आहे, आणि हे जो बंद भाग पाहिजे आपल्याला पुढे हुक आहे, त्याच्यामुळे एक सिलाई करून घेईन. अस्तरमध्येच येईन ते, बाहेरून नाही दिसणार. तर चला इकडे छान असं मस्त प्रिन्सेस कट करून घेते. आणि जे कपडा आहे ना जास्तीचा तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता पानगळा कटिंग करायचा आहे बरं का. पानगळा सुद्धा छान असा मस्त कटिंग झालेला आहे, बघू शकता. हे बघा झालं ना खूप छान आणि सुंदर. आणि इथे आहे ना मला थोडंसं आहे ना 1-1.5 इंच कटिंग करायचं आहे, जेणेकरून आहे ना इथं मी पहिले बी एक व्हिडिओ केलेला आहे की हे ना पोटामध्ये आपण बसतो उठतो ना तेव्हा असं मध्ये एक हुक घुसून जातो आपलं, म्हणजे मध्ये ते हुक असं दाबलं जातं इथं. मग त्याच्यामुळे ना मला V-शेप सांगितलं आहे पुढे त्यांनी, तर त्याच्यामुळे मी इथं 1.25 इंचचे एवढं कटिंग केलं असेल. ते स्टिचिंग करताना आहे ना तुमच्याशी पूर्ण व्हिडिओ स्टिचिंगचा सुद्धा शेअर करीन बरं का, तुम्ही नक्की बघा. आणि बघा छान असा मस्त पानगळासुद्धा झालेला आहे. तर हा फ्रंट पार्ट एकदम सुंदर रीतीने मी रेडी करून दाखवलेला आहे, बघू शकता. जर नक्की व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का. आणि आता हा बॅक पार्ट घेते. बॅक पार्ट म्हटलं ना तर मटका गळा. मग इथं मी ज्या एरियात ब्लाऊज शिवते ना त्यांना मटका गळा तर खूपच आवडतो. ते म्हणतात की तू खूप छान शिवते मटका गळा. आणि मागे ना मला 3 हुक लावायचे, तर मी इथं 3ची पार्ट घेते. आणि बघा छान असा मस्त टक्स घेऊन घ्यायचा आहे. आणि मटका गळा मी ना डायरेक्ट ड्रॉ करते बरं का. डायरेक्ट ड्रॉ मला खूप आवडतो, बघू शकता खूप सुंदर येतो. बघ एकदम छान येतो, वेअर करून सुद्धा इतका भारी दिसतो ना हा मटका गळा. तर बघा स्लीव आता मी डायरेक्ट तुम्हाला मेन फॅब्रिक म्हणजे साडीचं ब्लाऊज पीस आहे ना त्याच्यावरती कट करून दाखवते. आता मला त्याची लॉंग स्लीव पण सांगितली, स्लीवला अस्तर नाही आहे म्हणून इथं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एवढंच मी तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे. आणि बघा आता हे मेन ब्लाऊज पीस आहे, तर मेन ब्लाऊज पीस बघा त्याच्यावरून मला पहिले स्लीव काढून घेते मी आता, जेणेकरून जो कपडा राहील ना तो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टसाठी यूज होईल. तर बघा स्लीवला कमी नको पडायला, कारण जॉईंट आलेली स्लीव आहे ना छान नाही दिसत, त्यांना आहे ना फुल स्लीव पाहिजे 22ची. तर मी इथं 22मध्ये 1 इंच वाढवून घेते. तर बघा इकडे मी 23 घेते. बघा आता स्लीवची लंबाई घेते मी इथं 22 आहे ना, तर मी 23 घेते, बघू शकता. आणि इकडनं पण आहे ना तेवढंच घ्यायचं आहे बरं का 23. आणि इकडे नेहमीप्रमाणे 4 वरती टिक केली मी, कारण लॉंग स्लीव आहे ही. आणि पूर्ण बाईची लंबाई आहे ना 23 घेतली. आणि इकडे बघा तुम्ही छान असा मस्त ड्रॉ करू शकता स्लीवचा. मला अंदाजाने ना डेलीचं मला काम आता सवय झाली ना, तर मच्छी कटसुद्धा खूप छान येतो बरं का. आणि इकडे दंडघेर आहे ना, दंडघेरची फिटिंग आहे, म्हणजे थोडं ढिलंच सांगितलं आहे. 4-4.5 घेते मी, तसं तर 3-3.5च येत होती, पण म्हणे नको, कारण आपण असा हात खालीवर करतो ना तेव्हा खूप फिटिंगमध्ये पण आपल्याला ते ब्लाऊज आहे ना नकोसं वाटतं वेअर करायला. तर त्याच्यामुळे थोडं ढिलं राहिलं की आपल्याला ते ब्लाऊज 1-2 तास असं पार्टी लग्न फंक्शनमध्ये सुद्धा घालायला छान वाटतं. म्हणून मी थोडं इथं जास्तच माप घेतलेलं आहे 1-1.5 इंचाचं.
आणि बघा स्लीव आता कट करून घेते. याला अस्तर वगैरे नाही लावायचं आहे बरं का मला स्लीवला, डायरेक्टच कटिंग करायची आहे. कारण अस्तर लावल्याने नाही सांगितलं आहे, फक्त बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट यालाच अस्तर येणार आहे. बघू शकता खूप छान आणि सुंदर अशी मी स्लीवसुद्धा तुम्हाला कट करून, आणि हा मच्छी कट आहे तो पण मी तुम्हाला कट करून दाखवते. बघू शकता तुम्ही. बघा निघाला ना, खूप छान आणि मस्त आला बरं का मच्छी कटसुद्धा निघाला ना एवढा. तर आता हे साईडला ठेवू आणि बॅक पार्टनी फ्रंट पार्टसाठी बघा हा जो कपडा आपला एक्स्ट्रा वाचला आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला आता कसं ॲडजस्ट करायचं आहे मला बी नाही समजतं आहे. पण आता सांगून गेली माझ्याकडनं बी कसं आहे, हो सांगून गेलं की हो मी करून देईन असं. आता मी तेच विचार करते की सांगितलं तर खरी पण व्हायला पाहिजे. तर बघा इकडे आपण आता ॲडजस्ट करावंच लागेल जसं येईल तसं. तर बंद भाग आहे ना हा, तर मी इकडे घेते बंद भाग बरं का. बघा छान असं सेटिंग केलेलं मी मस्त ब्लाऊजचं, कारण एवढ्या कपड्यामध्ये ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट नाही होतो. पण म्हणजे रुंदीला आहे ना थोडं ब्लाऊज पीस मोठं होतं, त्याच्यामुळे ॲडजस्ट करते. आणि इथे ना थोडंसा जॉईंट इन बरं का, बघू शकता तुम्हाला ते पण शेअर करते मी. इथं या साईडला बरोबर येते, या साईडला कमी पडतं आहे. पण आता म्हणजे इलाजच नाही काही करायला की आता इकडनं तर होणार नाही, तिकडनं पण नाही होणार. आणि हा बंद भाग आहे ना पुढचा, मागे हुक आहे त्याच्यामुळे, तर याला पूर्ण हे साईड बंद घ्यायची, त्याच्यामुळे याला इकडेच ठेवावं लागलं. आणि हा बॅक पाठीचा भाग आहे ना तो मध्येच ठेवला, कारण मध्ये त्याला कट करून आपल्याला हुक लावायचे. आणि हा प्रिन्सेस कटचा जो आपण इथं जोडतो ना ते घेतलं आहे तिथं. तर थोडंफार तर जॉईंट येतंच, कारण लॉंग स्लीव पण आहे. मी तरी एवढं केलं, कारण दुसरं जे हे शिवताना टेलर ते तर नाही सांगून देता की नाही होणार असं, कारण खूप ॲडजस्ट करावं लागतं या अशा ब्लाउजांमध्ये. तर बघा छान असा इथं मटका गळा पण कट करून घेते मी, बघू शकता. हे ना मागे हुक आहे आणि कपसुद्धा अटॅच करायचे बरं का. आणि गोल्डन कलर तुम्हाला दिसतोय ना या ब्लाऊजमध्ये, तर मला पूर्ण ब्लाऊजला आहे ना गोल्डन कलरची पायपिंग मला करायची आहे. सांगितलं आहे तसं मला की ठीक, माझं ब्लाऊज एकदम छान असं मस्त दिसायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हटलं ठीक आहे का, माझं कामच आहे. आणि मला कोणाचं मी ब्लाऊज जर आलं ना तर मला खूप आवड राहते बरं का स्टिचिंग करायची, की आपण कसं छान यायला पाहिजे. आपण असं म्हणतो भले आपली मेहनत थोडी जास्त लागते, पण कस्टमरला जर त्याचं ब्लाऊज बघून खुश झाला ना तो, तर आपल्याला खरंच खूप आनंद होतो की आपली मेहनत खरंच खूप, आपण मेहनत करतोय ना त्याचं फळ कुठे ना कुठे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून आपल्याला आनंद होतो बरं का. तर बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ ब्लाऊज कटिंगचा. प्रिन्सेस कट आहे, कप्स 38 साईजचे ब्लाऊज अटॅच करायचे बरं का, ते पण मी स्टिचिंग करताना तुम्हाला दाखवते. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.